हॅलो, नेहाज टेरेस गार्डनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. हे पहा, हे आहे 2 ते 3 वर्षापूर्वीचं माझं लिंबाचं झाड. आता तुम्ही म्हणाल की याला खूप सारे लिंब लागलेत आणि हे झाड दिसायलाही खूप छान दिसत आहे, पण मात्र तसं नाही आहे. जर तुमच्याही झाडाचे असे लिंबू गळून पडत असतील तर याचा अर्थ काय की तुमच्या लिंबाच्या झाडावरती बुरशी आलेली आहे. ही पहा, ह्या बुरशीमुळे काय होतं की जे लिंबाच्या झाडांवरती जे फुलं येतात ते फुलं आणि हे फळं दोन्हीही गळून पडतात. तर या बुरशीसाठी प्रिव्हेन्शन म्हणून तुम्ही काय करायला हवं? आपण झाडांना खत किंवा वर्मी कंपोस्ट सर्व काही देऊन सुद्धा जर झाडांची ग्रोथ व्यवस्थितरित्या होत नाही आहे तर याचाच अर्थ त्याच्यावर फंगीसाईड वापरायची वेळ आलेली आहे. तर फंगीसाईड तुम्ही कोणते कोणते वापरू शकतात? नीम ऑइल आहे, DDT पावडर आहे, तसेच आजकाल बाजारामध्ये बऱ्याच प्रकारचे फंगीसाईड येतात, पण तुम्हाला मी एक घरगुती फंगीसाईड सांगणार आहे. कांद्याचे टरफलं, लसणाचे टरफलं आणि तसेच केळीची साल. आता तुम्ही म्हणाल की केळीची सालच का? तर केळीच्या सालीमध्ये पोटॅशियम आणि कॅल्शियम हे जास्त प्रमाणात असतात, त्यामुळे झाडाला भरपूर पोषक द्रव्य मिळतात. आणि कांद्याची टरफलं आणि लसणाची साल यामुळे उत्तम असं फंगीसाईड तयार होतं. पण मग हे फंगीसाईड तयार कसं करायचं? तर तुम्ही कांद्याचे टरफलं, लसणाची साल आणि केळीची साल ही एकत्र घेऊन एका 500 ml पाण्यामध्ये 8 ते 10 दिवस ठेवायचे आहे. त्यापासून उत्तम असं फंगीसाईड तयार होईल आणि तुमच्या झाडावरची ही जी काही अशी बुरशी आलेली आहे ही नक्की जाईल. एकदा नक्की ट्राय करून पहा आणि माझा हा व्हिडिओ कसा वाटला तो मला नक्की सांगा. नमस्कार.